भाजपाच्या कार्यालयामध्ये इच्छुकांच्या मुलाखती झाल्यानंतर शिवसेनेच्या कार्यालयामध्ये म्हणजे अमोल शिंदे यांच्या कार्यालयामध्ये शिवसेनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये मुलाखतीचं सगळं चालू आहे आणि कार्यकर्त्यांच्या मुलाखती घेतल्या जात आहेत। भाजपाच्या इच्छुकांची संख्या जास्त आहे, त्यानंतरची इच्छुकांची संख्या ही शिवसेनेकडे जास्त आहे। ह्याचा अर्थ कसा घेतो? हे बघा, मी तुम्हाला सांगतो, आता आज काही नगरपालिकेचे निवडणुका चालू आहेत। हायकोर्टाने जे थांबवले होते 24 नगरपालिका आणि 2-3 ठिकाणचे नगरसेवकांचे इलेक्शन चालू आहे। महाराष्ट्रात पण नगरपरिषदेच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, त्याच्यामध्ये मग फाईट कोणाची दिसली? भाजप वर्सेस शिवसेना असंच फाईट झालेली आहे। पण नंतर आमच्या सगळ्या नेत्यांच्या लक्षात आलं, आदरणीय आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब असू द्या, CM साहेब असू द्या, फडणवीस साहेब, आदरणीय दादा असू द्या, या सगळ्यांनी मिळून सांगितले व जिथं तुम्हाला जमतंय तिथं तुम्ही युती करा। मग इथं परवा सगळे आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आले होते, त्यांच्याबरोबर इथले भाजपाचे अध्यक्ष त्यांना भेटले, युतीचं चर्चा झाली, पण जागेबद्दल अजून काय चर्चा झाली नाही। म्हणून आता आपण सगळे त्यांच्याही मुलाखती झाले, आमच्याही आता मुलाखती चालू आहेत। आता आमचे उमेदवार किती सक्षम आहेत, त्यांचे उमेदवार किती सक्षम आहेत त्यांना ते कळणार। आज आम्हाला कळणार 2 दिवसात आमचं, मग त्याच्यानंतर आम्ही बसू की बाबा आम्हाला किती जागा पाहिजे तिने पाहिजे। आमच्या संपर्क प्रमुख राजकीय वर्तुळामध्ये अशी एक चर्चा केली जाते की बाबा शिवसेनेने स्वतंत्र लढलं तर नक्कीच त्यांची ताकद हे सरस आणि निर्णायक ठरेल। पत्रकार म्हणता का तुम्ही? पत्रकार म्हणून राजकीय वर्तुळात चर्चा आहे। चर्चा तर सगळीकडे आहे, महाराष्ट्रातच आहे। पुढं फाईट होणार BJP वर्सेस शिवसेनाच होणार आहे। दोनच पक्ष होणार आहेत महाराष्ट्रामध्ये आणि दोन्ही मिळून लढलं तर विषय संपला सगळं। म्हणजे अख्ख काय संख्या शब्द म्हणतात का कन्नडमध्ये त्याला? आपल्याला दोन्ही जर का एकत्रित आले तर समीकरण हे संख्याबळाचं बऱ्यापैकी भाजपाच्याच बाजूने कल जाण्याचे जास्त शक्य आहे। मोठ्या भावाच्या भूमिकेत तो आहे, ह्याचा तोटा शिवसेनेला होऊ शकतो। नाही, ठीक आहे ना, मोठं भाऊ आहेत ना, त्यांनी 51% घ्यावं, आम्हाला 49% द्यावं, आम्ही 1% कमी करायला तयार आहे ना। मोठ्या भाऊला 2%, लहान भाऊ पण आहे, बरोबर। कुठं लहान भाऊचं काही अजून विषय आला नाही, फक्त तुम्ही 2च विषय काढला, मोठा भाऊ आणि शिवसेना। मोठ्या भाऊला आम्ही मोठ्या भावाचा मान द्यायला तयार आहे। आम्ही सगळं आमचे नेते मंडळीचे तेच तुम्ही मान द्यायला तयार आहे, पण सन्मानाची भाषा केली जाते। इथंच ह्याच कार्यालयामध्ये म्हटलं गेलं की बाबा आम्ही विधानसभा आणि लोकसभा बिनशर्तच त्यांना पाठिंबा दिला आणि काम केलं, पण आता आम्हाला अटी आणि शर्ती घालून जर का निमंत्रित करत असतील तर ते योग्य नाही। ह्या मताशी सहमत आहात? नाही, अटी शर्ती एकदा मिलन व्हायचं असेल तर अटी शर्तीवर प्रेम होत नसतं, ते बिगर अटीने होतं ते प्रेम असते त्याला। म्हणजे बिगर अटीवर झालं तर नक्कीच प्रेम होईल 100%। आता उमेदवाराचे निकष काय असतील शिवसेनेच्या? पहिलं निकष असतं असेल आमचं निवडून यायचं, साम दाम दंड भेद सगळं करून जो निवडून येतो त्याला पहिलं प्राधान्य दिलं जाईल। आणि ज्याला 2 नंबरचं निकष असतं आमचं, किंवा त्याच्याकडे काय कमी आहे ते सगळं पार्टीने आम्ही द्यायला तयार आहे, ते सगळं पार्टीने देऊन त्याला निवडून आणायचं, हे दुसरं निकष आहे। तिसरं निकष काय असतं, किंवा त्याच्यातले जे हेवे देवे आहेत, काही आमच्याकडे चमत्कारी गुणकारी लोक आहेत, ते आम्हाला जमत नाही पण त्या उमेदवाराला जमते, तसलं ज्याला जमते त्याला तिसरं त्या कॅटेगरीत त्याला ठेवलं। काय आव्हान कराल कार्यकर्त्यांना? मी कार्यकर्त्यांना एवढंच आव्हान करतो, वरचे आमचे नेते मंडळीचे जे आदेश आहेत ते आदेशाचं पालन तर आम्ही करणारच आहेत, पण इथं जर आमच्याबरोबर सन्मानजनक काय तोडगा वाटाघाटी नाही झाले तर आम्ही लढायला सज्ज आहोत, लढायला सज्ज राहा। शिवसेना आहे, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे, एकनाथराव शिंदे साहेबांची शिवसेना आहे। शिवसेना कधी मागं हटत नसते, आर न पार करणारी शिवसेना आहे आणि या इलेक्शनमध्ये आर न पार आम्ही करणारच। नक्कीच भाजपाला कोणताही अटी शर्तीशिवाय जर का सहकार्य करायची भाषा केली तर ते युती आम्ही करू, अन्यथा शिवसेना ही आर पारच्या लढाईच्या तयारीत आहे। ब्रेन न्यूज करता यासिन शेखसह मी नितीन पाटील।